नमस्कार मंडळी, मिस्टर अँड मिसेस अनु फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही निघालो आमच्या गावी वेळासला. आता वेळास म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, पण कासवांचं गाव आतापर्यंत तुम्हाला माहीतच झाले असणार. हा, तेच वेळास. श्री काळंबा देवी ट्रॅव्हल्सने आम्हाला वेळासला सोडलं. आजू अगोदरच बस स्टॉपला येऊन वाट पाहत उभे होते. आम्ही 5:20 वाजता सकाळी घरी पोचलो. आणि घरी आजी, आत्या आजी आयांशला पाहण्यासाठी खूप उत्सुक होत्या. घरात पोचताच आयांचे लाड चालू झाले. आणि आमची मणी मात्र ईशा दिदीला शोधत होती. आयांश आणि आजू सकाळपासून खूप फिरत होते, खूप मस्ती करत होते. आजू आणि नातवांची मस्त गट्टी जमली होती. मग आम्ही निघालो वेळास बीच वरती. सकाळी खूप थंडी असल्यामुळे थोडा लेटच निघालो. खूप मस्ती केली. खूप बरं वाटत होतं, कारण पक्ष्यांचा किळबिळ, समुद्राचा शांत आवाज मनाला भावत होता. आणि इथूनच श्री क्षेत्र हरिहरेश्वराचं दर्शन घेतलं. अयांश सुद्धा मजा करत होता, कारण तो नेहमी बादलीमध्ये डुबुक डुबुक करत असे. खूप मस्ती केली, मजा केली, खूप दमलो आणि आम्ही निघालो. आणि दादाने नमस्कार करून झाडावर चढण्यास सुरुवात केली. आमच्याकडे नारळाच्या झाडाला माड असे म्हणतात. आणि आजू मात्र आयांशला आतापासूनच माडावर चढण्याची ट्रेनिंग देत होते. भारतीय संस्कृतीमध्ये नारळाला श्रीफळ म्हणून पवित्र मानले जाते आणि शुभ कार्यासाठी त्याचे खूप महत्त्व आहे. आपण आता नारळ बाग कशी पीक घेतला जातो नारळाचं ते आपल्याला संदेश दादा सांगणार आहेत. संदेश दादा, नारळ हा कसा लावला जातो? पहिली गोष्ट, हा त्या झाडाचं देखभाल कशी केली जाते? सुका नारळ असतो ना, तो अगोदर 3 महिने त्याला ओम येईपर्यंत वरती करायचे असतं. ओके. म्हणजे मोठा झाला ना, एवढा झाला ना, 2-1 फुटाचा झाला ना, मग त्याची लागवड केली जाते. ओके. लागवड केल्याच्या नंतर तो 6-7 महिन्यांनी त्याला असे पवडे मोठे सुटतात आणि असे म्हणजे झाप असे मोठे होतात. ते असे रुंद होत गेले ना, तर त्याला पोळी सुटायचे सुरू होतात. ओके. पण लागवड कुठल्या महिन्यात केली चांगली असते? लागवड आपल्या ह्याच्यामध्ये दिवाळीच्या दरम्यान करायला लागते. म्हणजे पाऊस संपून नंतर संपल्यानंतर लागवड चालू होते. ओके. अच्छा.
ते पोळीवरती अवलंबून असतं. म्हणजे त्याच्या माडाला जे पोळी येतं ना, म्हणजे नारळाची पोळी येते ना, ती जेवढी म्हणजे तोळी असेल ना, त्या दरम्यान ती त्या पोळीला कापली जाते. ओके. आणि नंतर ती माडी काढली जाते. ओके. येते अनु. आपल्या वाडीमध्ये जुना फणसाचं झाड वादळामध्ये तुटून गेलं होतं. त्यामुळे आजूंनी नवीन एक झाड लावलं होतं. त्या फणसावरती 2 फणस आले आहेत. तेही ग्लास आणला दाखवतो. ग्लास आणले का? थोडं बाहेर गेलं. पण मस्तच आहे. कसं वाटलं? आजीचे दात पडले आहेत आणि आयांशला दात अजून आले नाही आहेत. त्यामुळे आजूंना प्रश्न पडलेला, अजून खोबरा खाणार कोण? आजूंनी मात्र फटाफट नारळ फोडून घेतले. आयांशला सुद्धा पहिल्यांदाच नारळ पाणी दिलं होतं. त्याला आवडल्यावरती तोही गटागट पाणी पिऊ लागला. मस्त आहे, मस्त आहे. मुळातच भंडारी असल्यामुळे नारळ फोडण्याची कला लवकरच शिकली. अर्धा पाणी तांब्यात आणि अर्धा पाणी बाहेर सांडत मीही एक नारळ फोडून घेतला. पाणी पिऊन खूप छान वाटलं. अर्जुननी खोबरे काढून घेतले आणि आम्ही सर्व एकत्र बसून खोबरे खात बसलो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. राधे कृष्ण.